चला वाचूया, समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांनी लिहिलेल्या माझे पुराण या आत्मकथेचं अभिवाचन बारामती येथील प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांच्या आवाजात 1944 साली लिहिलेलं हे आत्मकथन म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबरोबर काढलेल्या 60 वर्षांच्या कडूगोड स्मृतींचा अनमोल ठेवा. हे मौल्यवान संचित शारदा कृषी वाहिनीच्या 90.8 FM कम्युनिटी रेडिओवरून प्रसारित करीत आहोत. लेखिका आनंदीबाई कर्वे लिखित माझे पुराण. प्रकरण 22. अखेर. लेखिका कावेरी कर्वे. बायाने म्हातारपणी उगीच दगदग न करता एरंडवण्यास दिनकररावांकडे अगर हिंगण्यास आमच्याकडे राहावे म्हणून कितीदा खटपट केली, आग्रह केला, पण ते तिने कधीच मान्य केले नाही. ती म्हणायची, नाही बाबांनो, मी इतके दिवस माझ्या घरची राणी होते. तुमच्या घरात तुमचा हक्क. तुम्ही कितीही चांगले करू म्हणालात तरी काही बंधने येणारच. मी नाही कोणाच्या बंधनात राहणार. जोपर्यंत हातपाय धड आहेत तोपर्यंत माझ्या तंत्रानेच मी वागणार. होईन असं झालं की मग आहातच तुम्ही. तुमच्याकडे आले म्हणजे मग मात्र तुम्ही कराल तसं चालेल. प्रथम ती एरंडवण्यास कॉलेजच्या आवारात राही. पुढे पुढे तिला तेथे राहणे कठीण वाटू लागले. तिच्यापेक्षा आम्हालाच वाटे, इतक्या म्हातारपणी एकटीने तेथे राहायचे. काही लागले, कोठे पडली, ताप आला तर कळणार तरी कसे. अण्णा दिनकररावांकडे राहत. ते घर व नानांचे जे नाना आठल्यांचे घर जरी जवळ म्हटले तरी फरलांगापेक्षा जास्त अंतरावर होते. सर्वांनाच काळजी वाटे. अण्णा रोज तिच्याकडे जात. आम्ही अधूनमधून जात असू, पण कायम सोबत नव्हती तिला. 1951च्या ऑक्टोबरमध्ये 4 वर्ष झाली. बाया हिंगण्याला राहायला आली. इकडे यायचे तिने कबूल कसे केले ह्याचेच नवल वाटते. पण ती दिवसेंदिवस वाकत व थकत चालली होती. गावात जाई, पण जाई म्हणजे काय, अगदी जीवाच्या करारावर. तिने आपल्या आईबद्दल म्हटले आहे की त्यावेळची माणसे मनाच्या जोरावर कामे सारून नेत. तेच मला तिच्या बाबतीत म्हणावेसे वाटते. अर्थात मनाचा जुलूम झाला तरी शरीर किती दिवस सहन करू शकेल. तिला हिंगण्यास यायला जे कारण झाले ते निवेदनात दिलेच आहे. तथापि शेवटी आता आपल्याला एकटे राहणे शक्य नाही हे तिच्या मनाला पटले असावे हेच खरे. 1947च्या दिवाळीच्या अगोदर ती आली तेव्हापासून शेवटपर्यंत हिंगण्यासच होती. आणि नश्वर देहाचा शेवट झाल्यावर सुद्धा तिने वायुरूपाने अगर धूमरूपाने हिंगण्याच्या इमारतीचा कण न कण व्यापून टाकला असेल. बाकी तसे झाले असेल यात नवल नाही. तिच्या मनात हिंगण्या वाचून कशालाही स्थान नव्हते. जन्मभर हिंगण्याच्या भूमीने आपल्या मातेची रक्षाही दूर जाऊ दिली नाही. एखाद्या प्रेताचे दहन म्हणजे मनाला किती धक्का बसल्यासारखे होते. पण 30 नोव्हेंबर 1950 रोजी हिंगणे येथे बायाच्या चितेतून धडधडणाऱ्या ज्वालांनी थोडीसुद्धा भीती वाटली नाही. मला वाटते ज्वाला रूपाने सुद्धा तिने सर्वांना आशीर्वादच दिले असतील. प्रसंग दुःखद खरा, पण त्यातही एक तऱ्हेची शांतता वाटत होती. सकाळच्या शांत वेळी नुकती उन्हे पडली होती. आश्रमाच्या मूळ झोपडीतून बायाचा देह बाहेर काढण्यात आला व एका स्ट्रेचरवर ठेवण्यात आला. तिचा चेहरा शांत, झोपी गेल्यासारखा दिसत होता. प्रेत कळा म्हणतात ती यत किंचितही नव्हती. सर्वांनी जड अंतःकरणाने वंदन केल्यावर फुलमाळांनी आच्छादलेला तिचा देह क्रीडांगणाच्या उत्तरेच्या कोपऱ्यात नेण्यात आला. अग्नी देण्यापूर्वी मला एकदा अखेरचे दर्शन घेऊ द्या म्हणून अण्णा जवळ गेले. हातांनी माळा बाजूला सारून बायाचा चेहरा क्षणभर न्याहाळला. नंतर अश्रू पुसत ते बाजूला झाले. एक प्रकारचे दबलेले उदास वातावरण, पण त्यात भयाचा लवलेशही नाही.
दहनापूर्वी थोर व्यक्तींबद्दल गुणवर्णनपर भाषणे होतात, तशी भाषणे त्या दिवशी झाली नाहीत, हेच योग्य झाले. उत्तम वक्त्यांच्या हजारो शब्दांपेक्षा ते मूक गुणचिंतनच मला तरी जास्त परिणामकारक वाटले. 4 वर्षापूर्वी बाया हिंगण्यास आली तेव्हा ती सगळीकडे हिंडत असे. विद्यालय, आश्रम, लहान मुलांचे वसतिगृह सगळीकडे हिंडून चौकशी केल्याशिवाय एक दिवसही गेला नाही. शिक्षकांच्या चाळीपासून गड्यांच्या चाळीपर्यंत फेरी असायची. पण हळूहळू ते हिंडणे कमी होऊ लागले. शेवटी 5-6 महिने तर ती झोपडीच्या बाहेर आली नाही. ज्या मूळ झोपडीत ती आश्रमातील मुलींबरोबर राहिली, त्याच झोपडीत तिने आपला देह ठेवला. तेल संपत आलेली समई जशी हळूहळू कमी होत जाते तसेच झाले अगदी. एरंडवण्यास असतानाच हिंडणे कमी झाल्यावर तिने एक उद्योग स्वतःला लावून घेतला होता, तो म्हणजे वाचनाचा. अंथरुणावर पडल्या पडल्या एकसारखी वाचित असायची. अखेरीला डोळ्यातून पाणी येऊ लागले, त्रास होऊ लागला, तेव्हा वाचनही हळूहळू बंद झाले. बाकी वाचताना डोळ्यांना त्रास होई खरा, पण तशी दृष्टी अजून चांगली होती. ती जेथे निजे त्या दाराच्या समोर आमच्या घराचा दरवाजा होता. त्यामुळे आमच्या घरातल्या हालचाली तिला 40 फुटांवरून सुद्धा दिसत असत. कोणी नवीन मनुष्य आलेले तिला दिसले तर लगेच ती विचारी. कोणाशी गप्पा माराव्या तर म्हातारपणामुळे कानाची शक्तीही कमी होत चालली. त्यामुळे इतर कोणी वाचून दाखवावे म्हटले तर फार वेळ वाचणे शक्य होत नसे आणि ती कोणाकडून वाचूनही घेत नसे. कारण मोठ्याने वाचण्याचा दुसऱ्यांना त्रास का? ती बहिरी होत चालली होती. पण त्याबद्दल तिने कुरकुर कधीच केली नाही. म्हणायची, बरं झालं, लोकांची निंदा ऐकायला नको आणि आपल्याबद्दल कोणी काही बोलले तर कळायला नको. तिच्या जवळ जाऊन बोलले तर मात्र कित्येकदा हलक्या आवाजात बोललेलेही ऐकू जायचे. शरीरातील शक्ती जशी हळूहळू कमी होत चालली होती तसे जेवण खाणंही कमी कमी होत चालले. जरी ती अशक्त झाली होती तरी शेवटपर्यंत आपल्या पायांनी संडासात जाई. पलंगावरून उठून जरा दूर असलेल्या जेवणाच्या टेबलापाशी बसे. पलंगावर बसून ती कधीच जेवली नाही. मधले खाणे, चहा, दूध वगैरे पलंगावर दिलेले चाले. आंघोळीला मोरीत स्वतः जाई. कोणी म्हटले, बाया आता कशाला चालतेस, तर तिला पटायचे नाही. उठून चालू लागायची. पूर्वी वर्गणी गोळा करायला हिंडे तेव्हा लोक म्हणायचे, बाया आता कशाला हिंडण्याची दगदग करायची, वयोमानाप्रमाणे होत नाही आता. 4 वर्षापूर्वीपर्यंत स्वतः स्वयंपाक करून खायची. घरातील मंडळी म्हणायचीच, बाया इतके दिवस तू आमचं केलंस, आता जरा विश्रांती घे, इतकी दगदग आता तुला झेपणार नाही. ती म्हणायची, हे पहा, मी हिंडते फिरते म्हणूनच इतकी जगते आहे, थांबले की आटोपलेच. आणि खरे होते ते. एरंडवण्यास तिच्या घरी राहणाऱ्या एका व्रात्य मुलाने एकदा चिडून तिच्या दारांना बाहेरून कडी घालून बाहेरून दगड मारायला सुरुवात केली. तो प्रसंग कसाबसा निभला, पण सर्वांची काळजी मात्र दुणावली. एरंडवण्यास दिनकररावांच्या बंगल्यासमोरच आमचा एक लहानसा फ्लॅट बऱ्याच दिवसापूर्वी घेतलेला तसाच मोकळा पडलेला होता. पार्वतीबाई आठवले व शंकरराव हे त्यावेळी थोडे दिवस पुण्यास आले होते. ह्यांच्या आग्रहामुळेच व त्यांनी देऊ केलेल्या पैशाच्या मदतीमुळे तेथे बायापुरत्या 2 खोल्या बांधल्या. उद्देश हा की बायाला स्वतंत्र घर तर असावे, शिवाय जवळ आपली माणसे असावीत. हे घर तसे होते. समोर मुलगा, शेजारी भाचा. आमच्या सर्वांच्या आग्रहावरून ती 1947च्या दिवाळीत त्या घरी राहायला आली. पण तेथे नेहमी राहणे तिला बऱ्याच दृष्टीने गैरसोयीचे वाटले आणि ते बरोबरच होते. आता आपल्याला अगदी स्वतंत्र राहणे कठीण आहे हे तिला समजून चुकले असावे आणि दुसऱ्या कोणाकडे राहायचेच तर मग हिंगण्यासच राहावे असा विचार तिने केला व ती त्या दिवाळीनंतर आमच्याबरोबर हिंगण्यास आली. पण ती आमच्या घरी मात्र नव्हे, ती संस्थेत म्हणून आली. ती अनेकदा म्हणे, आम्ही तुमच्यासाठी काही केलेलं नाही, तुमच्या हौसा मौजा पुरवल्या नाहीत, गोडधोड चैनीचे पदार्थ दिले नाहीत, आवडीचे कपडे तुम्हाला मिळाले नाहीत, आम्ही तुमच्याकडून का अपेक्षा करावी, असे उद्गार कोणाला बोचणार नाहीत.
कितीदा पटवून देण्याचा प्रयत्न केला, पण तिला पटले नाही. आपला भार मुलांच्यावर नको, मुलांचे आपण घेणार नाही ही बायाची भावना. त्यात आपल्यासाठी मुलांना खर्च पडायला नको असेही वाटत असावे. अण्णांनाही पूर्वी असेच वाटायचे. एकदा त्यांचे व मुलांचे बरेच बोलणे झाले. ह्या बाबतीत त्यांना मुलांचे म्हणणे पटले. हल्ली ते दिनकररावांकडे राहतात, त्यामुळे त्यांचे सर्व व्यवस्थित चालले आहे. हिंगण्यास आल्यावर पहिली 2 वर्षे तरी बाया बोर्डिंगातून ताट मागवी. 2 वेळ चहा मात्र आमच्या घरी घेई. घरी जेवायला ये म्हटले की तिला नको असायचे. ती म्हणे, 500 माणसं जेवतात, ते मला जेवायला काय झालं. पुढे तिची प्रकृती बिघडतच चालली. ते पाहून मी न बोलता घरूनच जेवण नेऊ लागले व तिचे बोलणे मनावर घेतले नाही. बरं आण तर, तू ऐकणारच नाहीस, आणि घरचे जेवू लागली. तसेच हात दुखतो म्हणून गरम घालायची नाही. एकदा मी स्वेटर नेला व हात न दुखवता घालू लागले, पण प्रथम घालून घेईना. मी तेथून हालेना ते पाहून म्हणाली, बरं तर घाल मग, ऐकणारच नाहीस तू. बाया घरी जेवू लागली हे मला बरे वाटले. प्रथम चहा व जेवण अशी 4 वेळा झोपडीतून घरात यायची. ते पुढे कमी होऊन शेवट सुमारे वर्षभर झोपडीच्या बाहेर येऊ शकली नाही. मला अमुक एक गोष्ट करून घाल असे तिने सांगितले नाही. आपणच समजून काहीतरी वेगळे तिच्यासाठी करावे. तिने एकाही गोष्टीला नावे ठेवली नाहीत. तुमच्याकडे आले की तुम्ही म्हणाल तसं वागायचं, हे तिने खरे केले. मला कोणीतरी विचारले होते, बायाची अगदी कटकट असेल नाही? मी म्हटले, मुळीच नाही. हे ऐकून त्यांना फार आश्चर्य वाटले, आणि तसे वाटण्याजोगाच तिचा खरमरीत स्वभाव पूर्वी होता. बायाला प्रथमपासूनच मांजरांची फार आवड. तिच्या घरात नेहमी मांजरे असायची व ती त्यांना मुद्दाम बशा ताटल्या ठेवून त्यात दूध भात घालायची. आमच्याकडील मोठा बोका तिचा फारच लाडका झाला होता. तिला ताट नेले की नेमका तो तिच्याजवळ जाई आणि एक घास आपल्याला, एक घास त्याला असे जेवण चालायचे. पुढे पुढे तिला जेवण जाईनासे झाले, तेव्हा बहुतेक सर्वच त्याला मिळे. ह्या मांजराची बायाला चांगली सोबत असे. तिने स्वतःचे जेवण मांजराला देऊ नये म्हणून आम्ही बोक्याला एकदा पकडून ठेवला, पण त्याला जवळ आणीपर्यंत ती जेवली नाही. जेवायला तिचे ॲल्युमिनियमचे वाकडेसे ताट व पोचटलेली वाटी होती. तीच हवी असायची. ती बदलावी म्हणून आम्ही स्टेनलेसची भांडी नेली. काय हे, ह्यात जेवले म्हणजे जास्त गोड लागतं का? माझी भांडी काय वाईट आहेत? ह्यावर काय द्यायचे ते उत्तर मी दिले. मग तू ऐकणार नाहीसच ना? बर, आण तर ती. आणि तेव्हापासून त्या ताटातून जेवू लागली. हिंगण्यास आल्यापासून तिची आम्लपित्ताची व्यथा वाढली होती, म्हणून तिने चहा सोडला. काही दिवसांनी तोंड कडू होते म्हणून कोको सोडला. शेवटी शेवटी पचत नाही म्हणून दूधही सोडले. हळूहळू शक्ती कमी होत चालली. अंग तर एकसारखे दुखायचे. कोणाकडून चेपूनही घ्यायची नाही. म्हणायची, उगीच का त्रास घेता, ते काही थांबायचं नाही. आपल्यासाठी दुसऱ्याला त्रास नको, हे जसे काही ब्रीदच होते तिचे. आपली वेणी आपणच घालायची. अगदी हात वरच जाईनासा झाला तेव्हा दुसऱ्याची चालू लागली. मग मात्र तुम्ही घालाल ती पसंत. त्याबद्दल कुरकुर नाही, तक्रारही नाही. येथे आल्यावर पहिली 2 वर्ष आपले कपडे आपणच धुत असे. धुवायला टाक म्हटले तर म्हणे, तुमच्या मोलकरणी येईपर्यंत कपडे कुसतील नि लवकर फाटतील. मला करवते आहे तोपर्यंत मी करणारच. करवेन असे झाले की मग आहेच. पुढे पुढे तिला धुवत नसे. आंघोळीनंतर तसेच कसेबसे चुपकून पिळून आणायचे. आपण धुतले ह्या कल्पनेत तिला बरे वाटायचे. माझ्याकडे वाळत घालायला द्यायची, पण पुढे पुढे मी ते कपडे पुन्हा मुकाट्याने धुवायला टाकायची. तिला एका गोष्टीचे विशेष वाईट वाटायचे. ती गोष्ट म्हणजे तिचे डेक्कन जिमखान्यावरचे घर. ते तिच्या ताब्यातून गेले. इतकेच नव्हे तर संस्थेलाही राहिले नाही. तिची एक कल्पना होती. अगदी शेवटपर्यंत तिला वाटे की आपण आपली भांडी आणावी आणि एखादी मुलगी ठेवून स्वतंत्र स्वयंपाक करून खावा. पण ते शक्य झाले नाही. तरी मरेपर्यंत स्वतःच्या गोष्टी स्वतः करण्याची तिची इच्छा पूर्ण झाली एवढे मात्र खरे.
मरणाच्या अगोदर 2 दिवस तिने काहीच खाल्ले नाही म्हणाना. किती आग्रह केला, किती तऱ्हेचे पदार्थ विचारले, पण तिचे आपले एक, मला काही नको, थोडेसे पाणी फक्त घ्यायची. आम्हाला वाटले स्वतंत्र स्वयंपाक करावा असे वाटू लागले आहे की काय. मंगळवारी संध्याकाळी दिनकरराव भेटायला आले होते. त्यांनीही विचारले, तू जेवत का नाहीस? काय हवे तुला? जेवते की, नाही कोण म्हणते? आत्ता ताट येईल माझं, मग मी जेवणार आहे. तिलाही 2 दिवसांनी काहीतरी खाण्याची इच्छा झाली होती. ताट नेऊन दिले. नेहमीप्रमाणे पलंगावरून उठली. हात धरून जेवणाच्या खुर्चीवर कशीबशी जाऊन बसली. भात कालवू लागली असेल तोच तिचा तोल गेला. तिला खुर्चीवर बसवेना. ते पाहून आम्ही सर्वांनी मिळून तिला हळूच उचलून पलंगावर निजवले. तेव्हापासून ग्रहणाचे वेध लागले म्हणाना. बाया हिंगण्यास राहायला आल्यापासून आश्रमात काम करणाऱ्या अनेक बायकांनी पुष्कळच मदत केली. तिच्या खोलीत कोणी ना कोणी रात्री निजायला असे. शेवटी तिला आंघोळीचा नाद लागला होता. सकाळ दुपार रात्र लक्षातच येत नसे. उद्योग नसल्याने दिवस रात्र पडूनच राहावे लागे. बराच वेळ झोप झाली की सकाळच झालीये असे वाटून ती जवळच्या बायकांना उठवी व रात्रीच आत्ता आंघोळीला पाणी द्या म्हणून मागे लागे. मग केव्हा केव्हा मुद्दाम फरस उघडून रात्रीही पाणी द्यावे लागे. मंगळवारची रात्र गेली. सकाळ झाली तरी बायाच्या एकंदर स्थितीत फारसा बदल झाला नव्हता. थकली होती. काहीच खाण्याची इच्छा नव्हती. तिने काहीतरी खावे म्हणून खूप प्रयत्न केले, पण तिने तोंड घट्ट दाबून घेतले होते. डॉक्टरांना टेलिफोनवर विचारले. त्यांनी औषध सांगितले, पण ते केवळ समजुती करताच होते आमच्या. डॉक्टर आठवड्यातून 2दा हिंगण्यास येत. बायाला जरासे काही होते आहे असे दिसले की आम्ही डॉक्टरांना बोलावीत असू. तिला ते आवडायचे नाही. म्हणायची, काय दाखवायचंय मला? डॉक्टर औषधांची यादी सांगतील. मला माहीत आहे मला काय होतं आहे ते. त्यांना जाऊ द्या कसे. डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या विरवून घालीत होते. ते ती घेत होती, पण तिला त्याची फारशी जाणीव नव्हती. सबंध दिवस असाच गेला. संध्याकाळी ती पाणी मागू लागली. दिनकर इरावती संध्याकाळी 7च्या सुमारास येऊन गेली, पण तेव्हा तिने कोणाला ओळखले असावे असे दिसले नाही. अण्णा सकाळीच येऊन गेले होते. संध्याकाळी राहायच्या बेतानेच या असे सहजच म्हटले होते म्हणून तेही आले होते. बाया हिंगण्यास आल्यापासून आठवड्यातून एखादा तरी अण्णा येऊन तिला भेटून जात. 1-2 तास तिच्याजवळ बसून इकडच्या तिकडच्या गोष्टी तिला सांगत. स्वतःचा पुढच्या 8 दिवसांचा कार्यक्रम काय असेल तोही सांगत. अण्णा सोमवारी संध्याकाळी आले होते. परत जाताना त्यांना जरा वाईट वाटलेले दिसले. ते म्हणाले, आज बायानं मला तुम्ही जा आता असं म्हटलं. आजपर्यंत असं कधीच झालं नव्हतं. आणि त्यांचे डोळे पाणावले. आम्ही असे कधीच पाहिले नव्हते. आम्हाला चमत्कारिक वाटले. दिवे लागून बराच वेळ झाला होता. डॉक्टरांचे औषध व ग्लुकोजचे पाणी देणे चाललेच होते. एकसारखी घशाला कोरड पडत होती की काय कोण जाणे. आमची कल्पना झाली की सकाळपासून घातलेल्या औषधाने प्रकृती सुधारणा झाली आहे. आता पाणी घेत आहे. थोड्या वेळाने दूध बीत घेईल कदाचित. इतक्यात तिच्या पोटात बिघडले असावे असे वाटले. बघतो तर खरेच तिला शौचात झाले होते आणि तिला त्याची मुळीच दाद नव्हती. तापही आला असावा असे वाटले. पाहिले तो 2:30. इतक्यात खोकला आल्यासारखे झाले. घशात खाकरा अडकल्यासारखे वाटले. पाणी मात्र सारखे पीत होती. चमचा तोंडाशी नेला की आपोआपच आ होई. डॉक्टरांना टेलिफोन करून बोलावले. त्यांनी काही उपाय सांगून येतो असे कळवले. त्यांना गावातले काम आटोपून येईतो रात्रीचे 10 वाजले. डॉक्टर आले. त्यांनी नाडी पाहिली. सर्व तानमान पाहिले. ते समजले, पण आम्हाला वाटले हा ताप कमी झाला. घशातला खाकरा गेला की काही भीती नाही. त्यांनी सांगितले, सर्व कमी कमी होत चाललं आहे. 7-8 तासांच्या सोबती आहेत. बहुधा सकाळ उजाडेल. आणि थोड्या वेळाने डॉक्टर गेले. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे कोरॅमिन दिले आणि मग आम्हाला खऱ्या परिस्थितीची जाणीव झाली. मन उदास झाले. सगळीकडे भयान वाटू लागले. 10:30 होऊन गेले होते. नेहमीप्रमाणे इंजन बंद होऊन हिंगण्याच्या आवारातील दिवे गेले. सगळीकडे निजानीज झाली. आम्ही 4-5 माणसे जागी होतो.
बाया इतकी वाकली होती की कमरेचा पायाशी काटकोनच झाला होता म्हणाना. कितीतरी दिवस 7-8 वर्ष असतील ती एकाच कुशीवर निजे. तिला डाव्या बाजूला निजताच येत नसे, कारण मणक्यांचा बाक आणखी डावीकडून उजवीकडे आला होता. पण हळूहळू पाय सरकवीत ती अगदी ताठ व उतानी झाली. अर्थात हे सर्व आपोआपच झाले. तिला कळले नाही. हळूहळू सगळे सावकाश होत चालले. तापाने नाडी जलद चालली होती, पण तीही कमी होत चालली. 2 श्वासात अधिक अंतर पडू लागले आणि एकदा खूप लांब श्वास घेऊन 11:20 सर्व काही शांत झाले. घेतलेला श्वास केव्हा सोडला हेही कळले नाही. जसे काही इंजिनच. तेल बंद झाले की ते जसे बंद पडते, थांबत थांबत थांबते, तसेच. आम्ही इंजिनच्या अगदी जवळ राहतो, त्यामुळे रात्री इंजिन बंद केले की त्याचे शेवटचे आवाज ऐकून मला नेहमी मरणाऱ्या माणसाच्या शेवटच्या क्षणांची आठवण होते. त्या शेवटच्या क्षणीही मला तीच इंजिनची आठवण झाली. आम्ही जवळ बसलेली माणसे अगदी शांत होतो. ते प्रयाण पाहत होतो. काही उपाय करण्याचा राहिला नाही. पाणी सुद्धा जाणे अशक्य. अशा वेळी मनुष्य मर्त्य आहे हे पक्के माहीत असून सुद्धा डोके फिरल्यासारखे वाटले. डोळ्यातून पाणी येऊ लागले. पण एक निश्चय केला होता की इतक्या शांतपणे जाणाऱ्या जीवाला शांतपणेच जाऊ द्यावे. उगीच रडारड करणे योग्य नव्हे. किती शांत मरण. घरघर नाही, त्रास नाही, काही नाही. बाया गेली हे त्या खोलीबाहेर कोणाला कळले देखील नाही. फक्त अण्णांना मात्र बोलावून आणले होते. ते जरा वेळ बसून पुन्हा आमच्या घरात गेले. थोड्या वेळाने त्यांना शांत झोपही लागली असावी असे दिसले. बायाचे जीवन भाग्याचे, तसे मरणही भाग्याचे. संसार सुखाची अपेक्षा नसता उलट ते मिळाले. मोठ्या वयात लग्न होऊन सुद्धा मुले नातवंडे पाहायला मिळणे अशक्य असताना मिळाली. मुले सुद्धा हुशार व कर्तबगार निघाली. त्या सर्वांचा आनंदाचा संसार पाहण्याचे व त्या सर्वांचे कौतुक पाहत आयुष्य घालवण्याचे भाग्य कितीशा लोकांना मिळते. ताप नाही, जाळ नाही, आरडा नाही, ओरडा नाही, मृत्यूशी भयानक झगडा नाही, तडफड नाही, असे शांत मरण तरी कोणाला लाभते. तिचे जीवनही भाग्याचे आणि मरणही हेवा करण्याजोगे. पुढचे वर्णन काय करणार. उगीच रात्री गडबड व त्रास नको म्हणून कोणालाही उठवले नाही. भोवतालच्या मंडळींनी सकाळच्या अंत्यविधीचे ठरवले व टेलिफोनवरून वर्तमानपत्रांना मध्यरात्रीच कळवले. दुसऱ्या दिवशी सकाळीच ही दुःखकारक बातमी वर्तमानपत्रातून घरोघर कळली. हिंगण्यातही सर्वांना पहाटे उठल्यावरच बायाच्या प्रयाणाची दाद लागली. आपल्या झोपडीतील पलंगावर बाया निजली होती. हो, मुद्दाम निजली होती म्हणते, कारण मृत्यूने जरी तिचा आत्मा नेला होता तरी तिच्या मुद्रेवर त्याला आपला भयान ठसा उठवता आला नाही. चेहरा अगदी शांत झोपल्यासारखा. बारीक कोयरी काठाचे हिरवे लुगडे, कपाळाला ठसठशीत कुंकू, गळ्यात दारच्या जुईचा लहानसा हार, कोपऱ्यात तेवणारी समई, उदबत्त्यांचा सुवास, सर्वच वातावरण प्रसन्न वाटत होते. येथे मृत्यूने आपला हात घातला आहे असे वाटतही नव्हते. सर्व काही शांत आणि प्रसन्न. ही खोली म्हणजे एक देऊळच झाले होते म्हणाना. सर्व मुली वर्गवारीने येऊन बाया आजीचे दर्शन घेऊन गेल्या. लहान मुले सुद्धा आली. खोलीतून बाहेर पडल्यावर त्यांचा संवाद ऐकण्याजोगा होता. बाया आता भूत होऊन येईल का रे? आपल्याला दिसेल का? छे छे, अरे वाईट माणसे भूते होतात. आपली बाया आजी भूत नाही होणार. 8 वाजे तो गावातील मंडळी गोळा झाली. म्युन्सिपाल्टीने जादा बसेस सोडण्याची व्यवस्था केली होती. आप्त मंडळी अगोदरच आली होती. सर्वांनी तिचे अखेरचे दर्शन घेतले. अनेकांनी फुलांचे हार घातले. नंतर सर्व मंडळी जमल्यावर ठरवल्याप्रमाणे 9 वाजल्यानंतर अग्निसंस्कार झाले. आता त्या ठिकाणी एक साधे तुळशी वृंदावन बांधले आहे. ज्यांना तिचा सहवास घडलेला नाही त्यांना वृंदावन हेच तिचे दृश्य स्मारक आहे. त्याच्या भोवती लावलेली फणसांची झाडे तिच्याच बाहेर खरखरीत पण आतून रसाळ व प्रेमळ स्वभावाची साक्ष देतील, तर चंदनाची झाडे तिच्या लोकांसाठी देह जिजविण्याच्या ध्येयाची आठवण करून देतील. ज्यांना तिचा सहवास घडला आहे त्यांना बाह्य स्मारकाची काय जरूर. एखादी गोष्ट एकदा मनाला पटली की ती करायचीच. मग त्यात कोणी नावाजा की नावे ठेवा.
घरी राहायला आलेल्या निराधार मुलांकरता भीक मागणे, लग्न कार्यात अक्षता टाकताना व ओटी भरताना मांडवभर पेरलेले तांदूळ व गहू त्यांच्याकरिता घेऊन येणे, जेवायला बस म्हटले तर घरी तो तमका आहे त्याच्याकरता बांधूनच दे असे म्हणणे, जाता येता दुसऱ्याच्या मोटारी टांगे थांबवणे व त्यांच्या वाहनांचा उपयोग करून घेणे, ह्या सर्व गोष्टींना पुण्यातील अनेक माणसे नावे ठेवीत. जरी प्रत्यक्ष बायाचा कोणी फारसा अपमान केला नाही तरी पाठीमागे तिच्याबाबत चर्चा नेहमी चाले. सर्व तिला घाबरूनच असत की केव्हा काय करील, काय बोलेल आणि कसले व्याख्यान ऐकविल. पण 30 नोव्हेंबर 1950 रोजी सकाळी ह्या गोष्टीबद्दल सुद्धा लोकांनी कौतुकाने आठवणी काढल्या. त्या ऐकून मला गंमत वाटली. हे सर्व मृत्यूने घडवले. वाईटपणा जाऊन त्यातला चांगला भाग तेवढा दिसू लागला. तिच्या कृतीपेक्षा तिच्या मनातील उद्देशाकडे लोकांची दृष्टी गेली. काळाच्या ओघात चांगले व टिकाऊ असेल ते उरते आणि वाईट वाहून जाते ते असे. सासू ह्या दृष्टीने बायाचा आदर्श पुढे ठेवण्याजोगा आहे. तिचे व आमचे कधी भांडण झाले नाही. भांडणे होऊन दूर होण्यापेक्षा किंवा जिगजिग करीत एकत्र राहण्यापेक्षा वेगळे राहणे काय वाईट असे ती म्हणे. प्रत्येकाला स्वातंत्र्य हवे. मी माझ्या मनाप्रमाणे संसार केला तसा सुनांना नाही का करावासा वाटत. ती कोणाच्याही आड आली नाही. आपलाच हेका चालवून भांडणे निर्माण केली नाहीत. मुलांचे व सुनांचे सर्वच करणे तिला आवडत होते असे थोडेच होते, पण तिने त्याचा कधीच कोठे गाजावाजा केला नाही. मनाने प्रेमळ, वागायला सरळ व चुका पोटात घालणारी अशी सासू मिळणे मोठे भाग्यच. बायाच्या आयुष्याचा प्रारंभ दुःखांत व कष्टांत झाला, परंतु शेवट मात्र गोड झाला. तिच्या आयुष्याची कथा म्हणजे एक अद्भुत रम्य कादंबरीच. कोणत्या कादंबरीकाराला 60 वर्षापूर्वी अशा गोष्टी कल्पनेने रंगवता आल्या असत्या? सामान्य लोकांना ज्या गोष्टींचा मोह पडतो त्या गोष्टी तिने वर्ज्य मानल्या होत्या. अण्णा केव्हा तरी सिनेमा नाटक पाहतात, पण बाया सिनेमा नाटकाला गेली आहे असे मला आठवत नाही. माझ्या मुलांची शिकणी व्हायची आहेत, त्यासाठी मला काटकसर केली पाहिजे. भलत्या चैनीत पैसे खर्चून कसे चालेल? मी पुनर्विवाह केला आहे. समाज माझ्या मुलांकडे वेगळ्या दृष्टीने पाहणार. त्यांना जगात पुढे यायला आपणच मदत केली पाहिजे. मुले जर का चांगली निघाली नाहीत तर लोकांना अधिकच फावेल असे तिचे विचार होते. आणि दुसरे, सिनेमातील करुण कथा पाहण्यापेक्षा अनेक दुःखी जीवांचे जीवन थोडेसे तरी आनंदमय करण्यात तिला जास्त आनंद होई. वरवर पाहणाऱ्याला अण्णा बायाचे जीवन रुक्ष व यांत्रिक वाटले असेल, पण अण्णांच्या हृदयातला ओलावा, त्यांना बायाबद्दल वाटणारे प्रेम व कौतुक त्यांना जवळून पाहणाऱ्यांच्याच लक्षात येते. बायाला अग्नी दिल्यावर अण्णा जड अंतःकरणाने घरी परतले, पण संध्याकाळी एरंडवण्यास परत जाताना त्यांनी पुन्हा एक वार चितेचे दर्शन घेतले. त्यानंतर जेव्हा जेव्हा अण्णा हिंगण्याला येतात तेव्हा तेव्हा बायाला भेटून येतो म्हणून तुळशी वृंदावनापर्यंत जाऊन येतात. जवळजवळ 60 वर्षाच्या सहजीवनातील बायाच्या गोड स्मृती आज त्यांना व आम्हा सर्वांना आनंद व सुखच देत आहेत. धन्यवाद. तुला दंडवत सोडून जाते गा, अखेरचा तुला दंडवत सोडून जाते गा. दरी दरीतून मावळते गा, दरी दरीतून मावळते गा. देऊळ सोडून धावरे, अखेरचा तुला दंडवत, तुला दंडवत, तुला दंडवत. चला वाचूया, समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांनी लिहिलेल्या माझे पुराण या आत्मकथेचं अभिवाचन बारामती येथील प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांच्या आवाजात.
1944 साली लिहिलेलं हे आत्मकथन म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबरोबर काढलेल्या 60 वर्षांच्या कडूगोड स्मृतींचा अनमोल ठेवा. हे मौल्यवान संचित शारदा कृषी वाहिनीच्या 90.8 FM कम्युनिटी रेडिओवरून प्रसारित करीत आहोत. लेखिका आनंदीबाई कर्वे लिखित माझे पुराण.